गुड मॉर्निंग. आज मी बनवले होते ओल्या नारळाचे तळणीचे मोदक. त्यासाठी एका कढईत 1 चम्मच तुपात 2 चम्मच खसखस, त्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून परतायचा आहे. त्यानंतर 1 वाटी ड्रायफ्रूटची पूड आणि 1 वाटी गूळ घालून छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर वरून वेलची पूड टाकायची आहे. तयार आहे सारण. त्यानंतर पारीसाठी 1 वाटी, मैद्यासाठी 1 वाटी रवा, थोडंसं मीठ आणि 2 चमचे तुपाचं मोहन गरम करून कडकडीत गरम करून घातलं तरीही चालेल किंवा असंच घातलं तरीही चालेल. मोदक छानच होतात. त्यानंतर ते 1 वाटी हे मळून घ्यायचं आहे दुधामध्ये. अशा पद्धतीने पाऱ्या लाटायच्या आहेत. पाऱ्या पातळच लाटा, तेव्हाच मोदक कडक बनतील. अशा पद्धतीने आपण यामध्ये सारण भरून घेणार आहोत आणि मोदक तयार करणार आहोत. तयार आहेत आपले छान असे मोदक. आता आपण एका कढईत तेल गरम करायचं आहे. तेल मीडियम गरम करायचं आहे आणि त्या मीडियम गरम तेलातच मोदक तळायचे आहेत. खूप मोठी फ्लेम ठेवू नका किंवा खूप कमीही ठेवू नका. मध्यम आचेवर हे मोदक तळायचे आहेत, तेव्हाच ते कडक बनतील. अशा पद्धतीने तयार आहेत आपले मोदक. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.